श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, उद्या 10वीचा मराठीचा बोर्डाचा पेपर आहे. यामध्ये आपल्याला 80 पैकी 80 कसे मिळतील आणि 20 फेब्रुवारीला हा पेपर कशा प्रकारे होणार आहे याविषयी माहिती घेणार आहोत. कोणते प्रश्न येणार आहेत, IMP प्रश्न कसे लिहायचे आहेत याची माहिती घेऊयात. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अद्याप देखील तुम्ही नाना फाउंडेशन नावाचा ऍप डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा. प्ले स्टोरला जा, नाना फाउंडेशनला ऍप डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला 10वीचे सर्व विषयांचे प्रश्नपत्रिका IMP प्रश्न मिळतील. फटाफट डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तर मराठी विषयाची आपण आज चर्चा करूयात की बोर्डाचा पेपर कशा प्रकारे लिहिला जातो आणि कोणते असे प्रश्न आहेत की जे बोर्डाच्या परीक्षेत येणार आहेत. तर व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक लाईक लागतो, फटाफट लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, कधी पण तुम्हाला उद्या पॅराग्राफ येईल. पहिले पॅराग्राफ आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, पहिले प्रश्न वाचून घ्यायचे. प्रश्न वाचल्यानंतरच पॅराग्राफ वाचायचा आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला उत्तरं लवकर मिळतील. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे स्वमत असतं हे लक्षात ठेवा. हे स्वमत कमीत कमी 7 ओळी लिहायचंय, 7 ते 8 ओळी. तेव्हाच तुम्हाला हे 3 पैकी 3 किंवा 2.5 गुण मिळेल. आणि हे स्वतःच्या मनाने लिहायचंय किंवा पॅराग्राफ मध्ये तुम्हाला काही दिसत असेल ते कंटेंट लिहायचंय, पण हे सोडवायचं महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, IMP प्रश्न कुठले कुठले येणार आहेत हे तुम्हाला मी सांगतो. तर व्हिडिओ लाईक करत चला. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण, शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावा हीच स्वामी चरणी प्रार्थना आहे. त्याचप्रमाणे कुठल्या कविता येणार आहेत त्या बघूयात आपण. आणि बघा, नाना फाउंडेशन ऍप घेतल्यानंतर तुम्हाला आहे ना, याच्यामधले बातमी लेखन, कथाकथन, त्यानंतर काव्य सौंदर्य, रसग्रहण, वाक्य प्रचार, त्यानंतर तुम्हाला याच्यातले स्थूल वाचन, समास हे सर्व मिळणार आहे. IMP प्रश्न जे की बोर्डाच्या परीक्षेत येणारे प्रश्न आहेत. फटाफट नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. पारिभाषिक शब्द, उपयोजित लेखन मधलं पत्र लेखन, सारांश लेखन, वैचारिक लेखन सगळं मिळणार आहे. तर आता मी तुम्हाला थोडेसे काही IMP प्रश्न सांगतो, त्याच्यावर फोकस करा आणि फटाफट लाईक करत चला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी कविता IMP देतोय. तू झालास समाजाचा मूकनायक. ही कविता तुम्हाला करायची आहे. ह्याच्यामध्ये कवितेत काही पण येऊ शकतं, आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य किंवा कविता. बुक स्टॉल, पारिभाषिक शब्द. समासमध्ये तुम्हाला 2 करायचे आहेत. एक आहे कर्मधारण्य आणि एक आहे द्विगु समास आणि एक समाहार द्वंद्व समास. हे 2 समास तर फिक्स 100% येतातच या दोघांमध्ये. तर याची माहिती पण तुम्हाला मी सांगतो. कर्मधारण्यामध्ये कर्म सांगितलेलं असतं. जसं काही एखादं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. महामानव, महामानव म्हणजे महान असा मानव, महान मानव आहे तो, म्हणजे कर्म सांगितलेलं असतं. द्विगु म्हणजे एक संख्या. काय? संख्या. आता संख्या जिथं आलेलं असेल तिथे द्विगु समास असतो, म्हणजे पंचवटी, नवरात्री हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर तुम्हाला कुठले कुठले विषय वाचायचे वाक्यप्रचारमध्ये आणखीन पण मी दिलेले आहेत आपल्या कोर्समध्ये. प्रदूषण, प्रदूषणाचे प्रकार, संगणक, नदीचे आत्मवृत्त, योगासन, स्त्री पुरुष समानता हे विषय तुम्हाला वाचायचे आहेत. आणि तुम्हाला A to Z पूर्ण जर बोर्डाची प्रश्नपत्रिका पाहिजे असेल, IMP प्रश्न पाहिजे असतील बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेतील, तर फटाफट नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. आणि तिथं तुम्हाला तेवढंच नाही तर सर्व विषयांचे मिळतील. गणित, विज्ञान, तुमचे सायन्स असतील, त्याचप्रमाणे हिंदी असेल आणि समाजशास्त्र, सगळ्या विषयांचे. किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तुम्हाला पेपर सोपं जावो. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.